श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 16 मे 2026 म्हणजेच शनिवारी आली आहे वैशाख अमावास्या. जेव्हा अमावास्या शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावास्या किंवा शनीश्वरी अमावास्या म्हणतात. वैशाख अमावास्या ही शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप हा करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं. असं केल्यामुळे शनी प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हिंदू मान्यतानुसार शनीशी संबंधित कष्ट दूर करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शनिदेवाचे व्रत हे शनी जयंतीपासून तुम्ही कमीत कमी 7, 11, 16 किंवा 19 शनिवार करावे. हे व्रत सूर्योदयापूर्वी सुरू करून सूर्यास्तापर्यंत करावे. यामुळे आपल्यावर शनिदेवाची कृपा होते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे ठेवा मूठभर दहीभात. हा दहीभात ठेवल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दहीभाताचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम शनीश्वराय नमः लिहायला विसरू नका. शनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच शनिदेवाचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. शनी अमावास्येच्या दिवशी गंगा किंवा यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पौराणिक मान्यतानुसार असे मानले जाते की असं केल्याने शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते. या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचं. हे दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. जर गंगाजल असेल तर गंगाजल टाका, तसेच काळे तीळ टाकायचेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच शनिदेवांची पूजाही करायची आहे. शनी मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता करावी. शनिदेवांना काळे तीळ, काळे वस्त्र आणि तेल अर्पण करावे. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी हनुमानाची पूजा करणं सुद्धा
विशेष फलदायी मानलं जातं. ही पूजा केल्याने शनी दोष शांत होतो. या दिवशी शनिदेवाला निळी फुलं अर्पण करावी, तसेच मंत्राचा जप करावा. ओम शनिश्चराय नमः किंवा ओम श्री ह्रीम क्लीम श्री शनिश्चराय नमः या मंत्राचा 5, 7, 11 किंवा 21 वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे. या रीतीने आपल्याला पूजानी सेवाही करून घ्यायची आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्राचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. तसेच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात. जसं की अचानक आजारपण येणं, हट्टीपणा करणं, चिडचिड करणं, अभ्यासात लक्ष न लागणं, आपली मुलं खूप शिकलेली असली पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त न होणं, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या येत असतात. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर आवर्जून तुम्हाला हा दही भाताचा उपाय जो आहे तो शनी अमावास्येच्या दिवशी करायचं. शनी अमावास्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. हे जल अर्पण करताना त्यामध्ये आवर्जून थोडेसे काळे तेल टाकायचे. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. तसेच आवर्जून आपल्याला अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपलं घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे. आपल्या घराची फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, चिमूटभर हळद आणि थोडेसे खडमीठ टाकायचे आणि आपलं घर जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वारसुद्धा साफ करून घ्यायचं. उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करून घ्यायचं. तसेच आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला थोडंसं हळद टाकून पाणी हे शिंपडून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा दोन्ही साईडला थोडं थोडं पाणी हे शिंपडायचं आहे. कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येत असतात. आणि जेव्हा असं हे पाणी आपण उंबरठ्यावर शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. हा उपाय आपल्याला कधी करायचं तर आपल्याला शनी अमावास्येच्या दिवशी रात्री सगळी कामं आटपून झाल्यानंतर, आपण स्वयंपाकघर आवरून झाल्यानंतर झोपायच्या अगोदर करायचा. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात हा शिजवताना आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही आहे. आता हा भात शिजून झाला की आपल्याला एक प्लेटमध्ये काढायचा. अगदी तुम्ही पुठ्ठ्यावर काढला किंवा द्रोणमध्ये काढला तरीही चालणार आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे. त्याचबरोबर थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला हा दही भात जो तयार करून घ्यायचा आहे. तसेच थोडंसं हळद, कुंकूसुद्धा आपल्याला त्या दही भातावर टाकायचं. त्यानंतर हा दही भात आपल्याला तिकडनं उचलायचं आणि आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो नेऊन ठेवायचा. तसेच त्या भाताजवळ आपल्याला एक ग्लासमध्ये पाणीसुद्धा ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही नाव माहिती असेल तर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांचे प्रार्थना करायचे, त्यांना बोलायचं. आपल्याकडनं झाल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायचे. तसेच आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारच्या चुका ह्या होणार नाही, आपल्याला कायम त्यांचं स्मरण राहील अशा रीतीने आपल्याला त्यांना बोलायचं आहे. तसेच आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुद्धा दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं. आता हा दही भात आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा दही भात जो आहे तो फिरवून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये
घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा दहीभात जो आहे तो उतरवून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला हा दहीभात जो आहे तो आपल्या घरामध्ये बाथरूम असेल तिथे बाथरूममध्ये नेऊन ठेवायचं. पण एकदा हा दहीभात आपण बाथरूममध्ये ठेवला की त्यानंतर आपल्याला पुन्हा ते बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. बरेच लोकांना हा प्रश्न पडतो की आता आमच्या घरामध्ये एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही काय करा, तो जो दहीभात ठेवला आहे त्यावर आपल्याला एक बालदी जी आहे ती उलटी करून ठेवून द्यायची. अशा रीतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. संपूर्ण रात्रभर हा दहीभात आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आणि हा दहीभात जो आहे तर तिकडनं आपल्याला उचलायचं. तसेच आपण दक्षिण दिशेला जो ग्लासभर पाणी ठेवला होता तो सुद्धा आपल्याला तिकडनं घ्यायचा आणि आपल्या घराच्या बाहेर यायचा. आपल्या घराच्या बाहेर हा ग्लासमधला जो पाणी आहे तो बाहेर टाकून द्यायचा. तसे जो दहीभात आपण घेतला आहे तो एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी, कीटक, गाय, कुत्रा किंवा कोणताही जनावर जे आहे ते तो दहीभात खाऊन घेईल. किंवा तुम्ही घरातनं बाहेर जेव्हा दहीभात घेऊन जात असतील तर तुम्हाला वाटेमध्ये कुत्रा भेटला किंवा गाय भेटली तर त्यांच्यापुढे तुम्हाला हा दहीभात जो आहे तो ठेवायचा. तसेच हा उपाय करताना तुम्हाला आवर्जून एक गोष्टीची काळजीही घ्यायची की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही किंवा कोणी टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. तसेच तुम्ही एकदा हा दहीभात ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्नानही करायची. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. प्रत्येक अमावास्येच्या दिवशी हा दहीभाताचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर होतो. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा निघून जाते आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.